2008 मध्ये IPL सुरू झालं आणि क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलून गेला. पैसा, ग्लॅमर, मोठमोठ्या डील्स, पण जिथे पैसा तिथे खेळ फक्त मैदानावरच खेळला जात नाही. 2010 मध्ये IPLचे जनक ललित मोदी अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडले. आर्थिक अपहार, सट्टेबाजीला प्रोत्साहन, गुप्त डील्स, BCCIने त्यांना थेट निलंबित केलं आणि मोदी IPL मधून बाहेर फेकले गेले. यानंतर 2013 मध्ये आणखी मोठा स्फोट झाला. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगमध्ये पकडलं गेलं. श्रीसंत, अनिकेत चव्हाण आणि अजित चंदीला अडकले. पण यात फक्त खेळाडू नव्हते. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स मालकांवरही सट्टेबाजीचे आरोप झाले आणि दोन्ही संघांवर 2 वर्षांसाठी बंदी घातली गेली. दरम्यान IPLच्या मीडिया राईट्स आणि स्पॉन्सरशिप डील्स कोटींमध्ये जात होत्या, पण त्या डील्स किती पारदर्शक होत्या हे कोणी सांगू शकत नव्हतं. 2015 मध्ये तर स्टेडियम बांधण्यासाठी दिलेल्या सरकारी निधीत मोठा घोटाळा उघडकीस आला. पण खरी गडबड होती सट्टेबाजींची. दरवर्षी IPL सुरू झालं की बेटिंग रॅकेट सक्रिय व्हायचं, रादर अजूनही सक्रिय होतात. 2019 मध्ये दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या सट्टेबाज टोळीचा पर्दाफाश केला. ऑनलाईन बेटिंग ॲप्स, बोगस कंपन्या आणि काळ्या पैशांची मोठी साखळी IPLच्या ग्लॅमर मागे लपलेली होती. आजही IPL हा जगात सर्वात श्रीमंत T20 लीग आहे, पण या पैशाच्या खेळामध्ये अनेक रहस्य अजूनही धुसर आहेत.